ब्रेक चाहिए वो उस चाबी से भी कहीं ना ज़्यादा भारी चाहिए। यानी कि जिनका मतलब है सामाजिक, बाबा साहब ने कहा जिसकी सामाजिक शक्ति मजबूत होती है उसी की राजनीति होती है। लोगों ने सामाजिक शक्ति को मजबूत किया और इस मास्टर की को अपने कब्जे में लिया, लेकिन उस चाबी को अपनी मर्जी से नहीं घुमा पाया, बल्कि समाज और हमारे नेता उस मास्टर की मर्जी से उल्टे घूमे, जिससे हमारा नुकसान हुआ। हमारे पहले हमने सामाजिक शक्ति का निर्माण किया होता, धर्म शक्ति का, धम्म का, आदरणीय ॲडव्होकेट राजने ही माझी आमची सर्वांची कळकळीची आणि नम्र विनंती आहे, कृपया. आदरणीय भिक्खू विनयबोधी प्रिय महाथेरो भिक्खू अश्वजित, आदरणीय भिक्खू संघांना माझी नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाच्या चरणी पुष्प अर्पण करावेत ही विनंती. बोधिवृक्ष त्याचबरोबर त्यानंतर बोधिवृक्षाला जल अर्पण करतील विनय बोधी प्रिय महाथेरो भिक्खू अश्वजित भंते बुद्धभूषण भिक्खुणी चारुशिला थेरी. या सर्वांना माझी नम्र विनंती आहे, आपण या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध यांचं पुष्प पूजन करावं. त्यानंतर महाबोधी वृक्ष यांना या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, तिथे आपण जलार्पण करावं. तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी, तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी. या पद्धतीनं तथागतांचा जो मार्ग आहे तो मार्ग आपणा सर्वांना एका मानवतेच्या मार्गामध्ये घेऊन जाण्यासाठी आहे. या ठिकाणी दीपपूजा व धूपपूजा आदरणीय भिक्खू विनयबोधी प्रिय व आदरणीय ॲडव्होकेट गौतम पालजी यांच्या हस्ते होत आहे. आदरणीय भिक्खू Sabari Vijayang Akam Pato Sabhanyutang Sattha Vande Tang Bodhipadapang Yasamule Nisinnawa Sabari Vijayang Akha Pato Sabhanyutang Sattha Vande Tang Bodhipadapang Sadhu Sadhu Sadhu. हॅलो. अतिशय मंगलमय असा हा पूजेचा कार्यक्रम. त्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी सन्माननीय डॉक्टर ॲडव्होकेट राजेंद्र पाल आणि आदरणीय सुरेश दादा गायकवाड यांना विनंती करतो.
या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सन्माननीय राजेंद्र पालजी गौतम आणि सुरेश दादा गायकवाड हे करत आहेत. ज्यांनी आम्हाला तथागतांचा धम्म दिला, बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्यांनी आम्हाला हा माणुसकीचा शांततेचा धम्म दिला, त्या बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञ होताना राजेंद्र पालजी गौतम. यानंतर सन्माननीय पूजनीय बनते विनय बोधीजी व सर्व बनतेगणांचं मी बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनच्या तर्फे शब्द सुमनाने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना अतिशय विनम्रपणे विनंती करतो की आपण आम्हाला पंचशील त्रिशरण हॅलो 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 पूज्य बनते विनय बोधीजी. यानंतरचा हा मंगलमय सोहळा यानंतर वंदनीय भंतेजींना विनंती आहे की आपण पुढील कार्यक्रम सुरू करावा. आदरणीय विनय बोधीजी. आपण सर्व उपस्थित जण त्रिसरणासहित पंचशील ग्रहण करणार आहात. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे शहरवासियांच्या वतीने स्वागत केले जाईल. आपण सामूहिक 22 प्रतिज्ञा वाचन करणार आहोत. त्या पुन्हा एकदा आपण स्वीकारणार आहोत. मी पुढे म्हणेल, आपण सर्वांनी त्रिसरणासहित पंचशील ग्रहण करायचं आहे. ज्याप्रमाणे मी हात जोडले आपण हात जोडावेत. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो भगवत नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि. अधिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समादियामि.
कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादट्टाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु 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 तिसरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन शीलं सम्पादेतव्यं। साधु साधु साधु। हॅलो. तुम्ही जा की हो सर, पटकन काय सांगावं लागते काय? तुमचं नाव घेतल्यानं माग करायला सर, जा पटकन. बंधू आणि भगिनीनो, बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने हा 22% संदर्भात आयोजित केलेला कार्यक्रम कसल्याच प्रकारचा राजकीय पार्श्वभूमी नसलेला हा कार्यक्रम आहे. नांदेडमधल्या काही बुद्धिजीवींनी एकत्र येऊन एक सामाजिक काम करण्याच्या हेतून आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सूर्यदादा गायकवाड आहेत. तत्पूर्वी दिल्लीचे पूर्व कॅबिनेट मंत्री राजेंद्रपाल गौतम यांचे अत्यंत विश्वासू सहकारी विनय कुमार यांना मी मंचावर पाचारण करतो. समितीचे मिलिंद चावरे सर यांना विनंती आहे त्यांचं पुष्पहार देऊन आपण स्वागत करावं. विनय कुमार गौतम. पुढं जा, पुढं जा. विनय कुमार हे गेल्या 25 वर्षापासून आदरणीय ॲडव्होकेट गौतम पाल यांच्या या कार्यक्रमाचे या स्वागत समारंभात असतील. प्रतिज्ञा आम्हाला दिल्या, संबंध जगाला दिल्या, त्याचाच धागा पकडून राजेंद्र पाल गौतम यांनी दिल्लीमध्ये जो धम्मदीक्षेचा कार्यक्रम संपन्न केला, तिथून इथल्या मूलतत्ववाद्यांची जी कोंडी झालेली आहे ती समस्त कोंडी फोडण्याचं काम आज राजेंद्र पाल गौतम करत आहेत. अर्थात आपल्या नगरीमध्ये त्यांचं स्वागत करत असताना त्यांचा सन्मान व्हावा, पुष्पहार दिल्यानंतरच सन्मान होतो असं नाही, पण शब्दातून जो त्यांचा आपण गौरव करणार आहोत तो गौरव कायमस्वरूपी आपल्या लक्षात आणि ॲडव्होकेट राजेंद्र पाल यादव यांच्याही लक्षात स्मरणात तो असणार आहे. त्यांच्यासाठी आमच्या समितीच्या वतीनं जे मानपत्र दिलेलं आहे ते मी वाचन करतो. आदरणीय राजेंद्र पाल गौतम, जय भीम, नमो बुद्धाय.
आप 22 प्रतिज्ञा अभियान से पूरे भारतवर्ष में परिचित हो। 5 अक्टूबर 2022 को आपने बुद्ध धम्म स्वीकार किया और अपने समाज को बुद्ध की ओर आने के लिए प्रेरित कर रहे हैं। इस सराहनीय प्रयास से पूरा भारत देश हिल गया है। बाबा साहब ने दी हुई 22 प्रतिज्ञा ही मेरे जीवन का अंतिम सार है। यह जो आपने विचार व्यक्त किए हैं, इन विचारों ने पूरे समाज को सोचने पर विवश कर दिया। आपकी कथनी, करनी और वाणी से बुद्ध धम्म और बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर की विचारधारा मजबूत हो जा रही है। आप बुद्ध धम्म और बाबा साहब भीमराव अंबेडकर की विचारधारा के सही मायने में प्रचारक रहे हैं। मान्यवर, आप महात्मा बुद्ध, महात्मा कबीर, महात्मा फुले और बाबा साहब भीमराव अंबेडकर, इन सभी महामानवों के विचारधारा के वारिस है। आपका ये रचनात्मक कार्य और आचरण समाज के लिए प्रेरणादायी है और रहे इस कामना के साथ महाराष्ट्र और खासकर नांदेड़ वासियों की ओर से ये मानपत्र देकर आपका दिल गहराइयों से सम्मान करते हैं। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। प्रतिज्ञांचा सन्मान आणि या 22 प्रतिज्ञेचा सन्मान करण्याच्यासाठी राजेंद्रपालजी संपूर्ण देशात नव्हे तर देशाच्या बाहेर सर्व दूर परिचित आहेत। असा हा अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रम करण्याच्यासाठी मी भंते विनय बोधी यांना अतिशय नम्रतापूर्वक विनंती करतो की आपण सर्वांना, राजेंद्रपाल सहित आपण सर्वांना 22 प्रतिज्ञा देऊन या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करावा। मी अत्यंत नम्रतापूर्वक त्यांना या ठिकाणी आचरण करतो। धन्यवाद। बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने भारतवर्षामध्ये जवळपास लोप पावत चाललेल्या बौद्ध संस्कृतीला, बुद्धाच्या धम्माला पुन्हा एकदा आपण सर्वांनी स्वीकारून या देशाला जगामध्ये बुद्धाच्या नावाने जे लौकिक आपण प्राप्त करून दिले, तो प्रसंग 22 प्रतिज्ञेचा बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माचं अनुसरण करत असताना आपण आपली कृतज्ञता त्याद्वारे अर्पण करीत आहोत। मी पुढे म्हणणार आहे, आपण सर्वांनी त्या प्रतिज्ञांचं वाचन करायचं आहे। त्या प्रतिज्ञा आपल्याला सर्वांना ग्रहण करायच्या आहेत। आपल्याला शक्य असेल तर उजवा हात आपण समोर ठेवावा, आपल्या छातीच्या समोर। ज्यांना शक्य असेल त्यांनी उजवा हात छातीच्या समोर ठेवावा। मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवी देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही। बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो। मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही। मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही। मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही। सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो। मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन। मी तथागत बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन। तथागतांनी सांगितलेल्या 10 पारमिता मी पाळीन। सर्व प्राणीमात्रांवर दया करीन
त्यांचे लालन पालन करीन. मी चोरी करणार नाही. मी व्यभिचार करणार नाही. मी खोटे बोलणार नाही. मी दारू पिणार नाही. ज्ञान, शील, करुणा या बौद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करील. माझा जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो. तो सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. इतःपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. साधू साधू साधू. बसून घ्या सर्वांनी. बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशन नांदेड यांच्या वतीने आणि आपणा तमाम शहरवासियांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निष्ठावान अनुयायांच्या वतीने, बौद्ध अनुयायांच्या वतीने हा जो कार्यक्रम या ठिकाणी 22 प्रतिज्ञा सन्मान या नावाने आयोजित करण्यात आलेला आहे. बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशन नांदेड या ऑर्गनायझेशनच्या संबंध कार्यकर्त्यांना आपण सर्व शहरवासियांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निष्ठावान अनुयायांनी धन्यवाद देण्यास हरकत नाही. ते धन्यवादास पात्र आहे. या कार्यकर्त्यांना याची जाणीव व्हावी. 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा आज बौद्ध धम्माचं अनुसरण करत असताना बौद्ध म्हणून वागणाऱ्या समूहामध्ये, समाजामध्ये तशी उणीव भासते आहे. एक प्रसंग घडून आला. ॲडव्होकेट राजेंद्रपाल गौतम हे जेव्हा अशी घोषणा करतात, या देशाच्या शीर्षस्थानी राजधानीमध्ये जेव्हा घोषणा करतात की बाबा साहब ने दी हुई 22 प्रतिज्ञाएं मेरे जीवन का अंतिम सार, आणि ही अपेक्षा बौद्ध धम्माचं आचरण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना नव्याने दीक्षित होऊ पाहणाऱ्या बौद्ध अनुयायांच्या मध्ये रुजलेली अपेक्षित होती. खरं तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मध्यबिंदूमध्ये, नाग लोकांच्या नगरीमध्ये, या महाराष्ट्राच्या केंद्रबिंदूमध्ये नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घोषणा करावी. आणि 1956 नंतर, एवढ्या दीर्घ काळानंतर देशाच्या राजधानीमध्ये 22 प्रतिज्ञांच्या विषयावरून एक वादळ उठावं आणि एका कॅबिनेट मंत्र्याला राजीनामा देण्यास भाग पडावं, ही गोष्ट आपणाला विचार करण्यास प्रेरित करणारी आहे आणि आपण यावर विचार करावयाचा आहे. आजच्या या कार्यक्रमाचं मूळ उद्दिष्ट हेच आहे. समूहामध्ये आपण आज वर्तमानात पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या बाबतीमध्ये जी उदासीनता आपणाला दिसून येत आहे, आणि ही उदासीनता बौद्ध धम्माचं आचरण असो किंवा बौद्ध संस्कृतीच्या प्रती असणारी आपली असणारी निष्ठा असो,
या दोनही बाबतीत जर मोठा अडसर काही असेल, ब्रेकर काही असेल, तर तो अडसर बौद्ध म्हणविणाऱ्या समूहामध्ये अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेल्या रूढी आणि परंपरा, देवी देवतांची जी संस्कृती आहे ती अद्यापही आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. आणि हा सर्वात मोठा अडसर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या बौद्ध अनुयायांच्यामध्ये बौद्ध आचरण करण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रामध्ये देशाच्या केंद्रबिंदूमध्ये, देशाच्या केंद्रस्थानी, मध्यस्थ बिंदूमध्ये, नागपूरमध्ये ही क्रांती घडावी आणि आज देशाच्या राजधानीमध्ये या कारणाने वादळ उठावे, एका कॅबिनेट मंत्र्याला राजीनामा देण्यास भाग पडावे, ही गोष्ट संपूर्ण देशाला आणि देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक वेगळा निर्देश याद्वारे देणारी आहे. 22 प्रतिज्ञांच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, दीक्षित बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने, मोठ्या प्रमाणात आजही अनभिज्ञ असलेले आपणाला दिसून येतात. आणि ही अनभिज्ञता आपल्यातून आपल्याला पुसून टाकायची आहे. आणि खऱ्या अर्थाने जर बौद्ध संस्कृतीचं अनुसरण आपणाला करायचं असेल, आपल्या जीवनाचा उद्धार आपणाला करून घ्यावायचा असेल, तर 22 प्रतिज्ञांचं अनुसरण करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. यातल्या प्रत्येक एका प्रतिज्ञेमध्ये एक मोठा ग्रंथा एवढा अर्थ दडलेला आहे. मी जाता जाता आपणाला एक लक्षात आणून देतो. ज्या 22 प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असणाऱ्यांना अजूनपर्यंत ठाऊक नाही, त्या 22 प्रतिज्ञा या देशातल्या अन्य लोकांना अजूनही ठाऊक आहेत आणि ते वारंवार त्याच्याबद्दल जाणत असतात. सातत्याने ते त्याबद्दल त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी कृती करत असतात, ज्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा निष्फळ ठराव्यात, निष्क्रिय ठराव्यात. त्यातला एक मोठा एजेंडा त्यांचा बाबासाहेबांनी नाकारलेल्या हिंदू धर्माच्या रूढी आणि परंपरेच्या उत्सवाला, ज्याला सण आपण म्हणतो, त्या उत्सवाला एक प्रचंड असं रूप देण्याचा ते प्रयत्न चालवितात, ज्यामुळे या देशातला असलेला सामान्य माणूस त्या उत्सवाला बळी पडतो आणि पुन्हा एकदा रूढी आणि परंपरेचा तो पाईक बनतो. खरं तर बौद्ध धर्माच्या संस्कृतीमध्ये असा कोणताही उत्सव नाही की ज्याला अर्थ नाही. आणि हिंदू धर्माच्या रूढी आणि परंपरेमध्ये जेवढे काही उत्सव असतील ते सर्वच्या सर्व अर्थ नसणारे उत्सव आहेत. आणि हे जर आपल्याला दूर करावायचे असतील तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे जो उच्चार केला किंवा जी दिशा आपल्याला दाखविली, यामध्ये माझ्या जुन्या मनुष्यमात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा व रूढी परंपरेचा मी त्याग करतो. ही एक गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर त्या वरच्या बाबी आपल्याला लक्षात घेता येतील की बाबासाहेब आंबेडकरांनी हे असे का म्हणावे. हे सर्व आपल्याला ठाऊक आहे, परंतु आपण स्वतःचा बळी देतो. रूढी आणि परंपरेच्या त्या विषारी उत्सवामध्ये स्वतःला आपण झोकून देतो. एक गोष्ट मी तुम्हाला लक्षात आणून देतो, रक्षाबंधन नावाचा सण बौद्ध संस्कृतीशी कुठेही संलग्न नाही. कोणत्याही बौद्ध अनुयायांच्या मध्ये, बौद्ध राष्ट्रामध्ये इतिहास काळापासून आज वर्तमानात सुद्धा रक्षाबंधन नावाचा असा कोणताही सण नाही, तो दिवस नाही. पण आम्हाला हिंदू धर्मापासून, रूढी परंपरेपासून दूर जाणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा त्या विषारी मार्गाकडे ओढण्याकरिता
अनेकदा बाजारात अशोक चक्र असलेल्या राख्या विकल्या जातात. आणि मग आम्ही अज्ञानात वावरणारे लोक, जे अजूनही 22 प्रतिज्ञेचा अर्थ न जाणलेले लोक, आपण एक बाजू असे मांडतो की अशोक चक्राची राखी आहे. त्याही पुढे जाऊन बुद्ध प्रतिमा असलेल्या राख्या तयार केल्या गेल्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा असलेल्या राख्या तयार केल्या गेल्या. आणि आता तर या वर्षीच्या श्रावणी पौर्णिमेच्या वेळेला मी पाहिलं, भारतीय संविधान एक पुस्तकाची आकृती असणारी एक राखी. आणि मग हे जे आंबेडकरी लोक आहेत हे तर अज्ञानी आहे, 22 प्रतिज्ञापासून दूर गेलेले लोक. आणि मग मोठ्या मनाने असे म्हणतात की काय झालं राखी बनली, तर ही बाबासाहेबांच्या संविधानाची राखी आहे. आणि मग त्यामध्ये मोठा बुद्धिविलास निर्माण केला जातो. या सर्व गोष्टी आपणाला कळतील जेव्हा 22 प्रतिज्ञांच्या पाठीमागे बाबासाहेबांचा हेतू आणि त्याचा असलेला अर्थ जर आपणाला लक्षात येईल तर नक्कीच. मी आपणाला सांगत होतो, मी एक छोटंसं उदाहरण सांगतो अवघ्या 1 मिनिटामध्ये. मुख्य कार्यक्रम आपला यानंतर आपणाला ऐकायचा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पारशी धर्माचे आणि इतर धर्माचे धर्मगुरू 22 प्रतिज्ञा त्यांना मुखपाठ आहेत, त्यांना ठाऊक आहेत. नंबर सहित त्यांना जर विचारलं तर ते सांगतात. माझा एक स्वतःचा अनुभव मी सांगतो. दिल्लीमध्ये इंटरफेथ कोअलायशन फॉर पीस या एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाला मी होतो. 52 देशातले 52 धर्माचे धर्मगुरू त्या परिषदेमध्ये होते आणि त्यामध्ये मी होतो, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडियन बुद्धिस्ट मंक म्हणून. पहिल्या दिवशी इनॉग्रेशन सेशनमध्ये त्यांनी मला 7 मिनिटाची वेळ देऊन त्या सभेला संबोधित करण्याची संधी दिली. मी त्या सभेमध्ये भाषण करत असताना माझ्या स्पीचच्या शेवटच्या 2 मिनिटामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला आणि मी असं म्हणालो की भारत देशामध्ये जी विषमता होती ती डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे जबरजबर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एक 72 वर्षाचा पारशी धर्मगुरू उठून उभा राहिला. मोठ्या आवेशात, धर्मगुरू या नावाला त्याचा आवेश शोभणारा नव्हता, तो उभा राहिला आणि मोठ्याने ओरडला. तो म्हणाला की स्टॉप इट, इफ यू मेन्शन हिअर डॉक्टर आंबेडकर्स नेम वी आर नॉट विथ यू, अदरवाइज यू गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. एकतर आम्ही तुझ्यासोबत येऊ शकत नाहीत किंवा तू इथून निघून जा जर आंबेडकरांचं नाव घेशील. माझ्याकडे 1.5 मिनिट शिल्लक होता आणि मला जे बोलायचं होतं ते मी बोलणार होतो. मी त्याला काही उत्तर दिलं नाही, रिप्लाय दिला नाही. परिषदेने ते पाहिलं. माझं स्पीच झाल्याच्या नंतर मी अध्यक्षाला तशी विनंती केली की मला अवघे 4 ते 5 मिनिटाची वेळ द्या. जर यांच्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकलो तर कदाचित हा सर्वांच्यामध्ये गैरसमज कायम राहील. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की प्रतिस्पर्ध्यांना उत्तर देण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसेल तर तुमच्या धर्माचा ऱ्हास होईल. अध्यक्षांनी मला 5 मिनिटाची वेळ दिली. त्यावेळेला मी त्याला उभं करून विचारलं की वाय, जे तू असं का म्हणतोस आंबेडकरांचं नाव नको घेऊ. त्यावेळेला तो पारशी धर्मगुरू असं म्हणतो की डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतराच्या वेळेला 22 प्रतिज्ञा दिल्या आणि त्या 22 प्रतिज्ञांच्या मध्ये हिंदू देवी देवतांचा अपमान केला. मी त्यांची उपासना करणार नाही किंवा त्यांना देव मानणार नाही असं म्हणून हिंदू धर्माप्रती द्वेष बाबासाहेबांनी पसरवला, आंबेडकरांनी पसरवला. म्हणजे याचाच अर्थ त्या पारशी धर्मगुरूला 22 प्रतिज्ञा माहीत होत्या. माहीत असल्याशिवाय तो बोलू शकत नाही. पण याबद्दल मी तुम्हाला एक सांगतो. मी त्याला विचारलं आणि त्या परिषदेला मी सांगितलं की तुम्हाला बुद्ध मान्य आहेत का, तुम्ही बुद्धाचा स्वीकार करत आहात. सर्वांनी होकार दिला. धम्मपदामध्ये एक गाथा येते आणि त्या गाथेचा अर्थ असा आहे की बुद्ध असं म्हणतात, ज्या लोकांचा आत्मविश्वास, ज्यांनी आपला आत्मविश्वास गमावला आहे, जे इतरांची फसवेगिरी करतात, इतरांच्या सोबत धोकेबाजी करतात, ज्यांचे शारीरिक, वाचिक आणि मानसिक कर्म दूषित असतात, ते लोक काल्पनिक शक्तीचा पाठलाग करतात, ईश्वरवादावर, आत्मवादावर, चमत्कारावर अवलंबून असतात. ही गाथा सांगून मी असं सांगितलं की बुद्ध त्यावेळेला हे सांगतात, अलीकडच्या आधुनिक भारताला बुद्धाची ओळख पटवून देण्याकरिता बुद्धाचं नाव ज्यांनी पुसण्याचा प्रयत्न केला
त्या लोकांना जागृत करण्याकरिता जर डॉक्टर आंबेडकर हे सांगतात तर यामध्ये आणि बुद्ध सांगतात त्यामध्ये फरक काय? त्या पारशाला त्याचा फरक सांगता आला नाही आणि परिषदेने माझं म्हणणं मान्य केलं की डॉक्टर आंबेडकर इज ग्रेट म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी जे आहे ते त्याचं स्वागत केलं. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की आज दिल्लीवरून एका व्यक्तीला आपणाला आपल्यामध्ये बोलवावं लागतं आणि 22 प्रतिज्ञांच्या बद्दल आपणाला मार्गदर्शन करा, यासाठी आपणाला त्यांच्याकडे विषय द्यावा लागतो. ही गोष्ट खरंच आपणाला विचार कराव्यास लावणारी आहे. आपण यावर विचार करावा. 22 प्रतिज्ञा हा बौद्ध धम्माच्या अनुसरणाचा आधार आहे. निश्चितच आपणा सर्व उपस्थितांच्या प्रती शेवटी मी मंगल कामना करतो, मंगल भावना आपणा सर्वांच्या प्रती व्यक्त करतो. असंख्य असंख्य मंगल मैत्री आपणा सर्वांच्या प्रती व्यक्त करतो. 22 प्रतिज्ञा बौद्ध धम्माच्या आचरणाचा सर्वात पहिला आधार आहे हे मानून आपण त्याला आपल्या परिवारामध्ये रुजविण्याचा प्रयत्न करा. आपणाला निश्चितच बुद्ध मार्गाने आपल्या जीवनाचे कल्याण साध्य होईल. सर्वांचे मंगल, सर्वांचे कल्याण, सर्वांचे महामंगल इच्छितो. आदरणीय विनय बोधी यांच्या 22 प्रतिज्ञाच्या विश्लेषणानंतर या ठिकाणी आदरणीय डॉक्टर राम वाघमारे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आदरभाव व्यक्त करतो. या कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड, पूजनीय सर्व बनतेगण, आत्ता ज्यांनी आपल्याला अमूल्य असं मार्गदर्शन केलं ते पूजनीय विनय बोधीजी, आणि दिल्लीवरून खास आपल्या भेटीसाठी आलेले ॲडव्होकेट राजेंद्र पाल गौतम यांच्या प्रती मी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. अतिशय थोडक्यामध्ये मी माझी प्रास्ताविक आपल्यासमोर व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना सभागृहातील बौद्ध उपासक उपासिका सर्वांना विनंती करतो की आपण राजेंद्र पालजी गौतम यांचा एकदा टाळ्या वाजवून जोरदार त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. खरं तर गेली काही दिवसापासून हा कार्यक्रम घेण्याच्यासाठी आम्ही काही मंडळी प्रयत्नशील आहोत. आणि मग तुमच्याही मनात असा एखादा प्रश्न येऊ शकतो की अशा पद्धतीचा कार्यक्रम का घेतला गेला. विनय बोधीजींनी सर्व व्यवस्थित जरी सांगितलं असलं तरी आम्ही हा कार्यक्रम का घेतला गेला. खरं तर नंदकुमार बनसोडे, दत्ताहरी धोत्रे, मिलिंद चावरे, राम वाघमारे, शुद्धोधन गायकवाड, संजय नरवाडे, बाबूराव कसबे, रोहिदास कांबळे, प्राध्यापक जे.टी. जाधव आणि साहेबराव पवार अशी या ठिकाणी काही मंडळींची नावं या ठिकाणी या पत्रिकेमध्ये आहेत. प्रारंभी मी दत्ताहरी धोत्रे आणि मिलिंद चावरे आणि प्राध्यापक शुद्धोधन गायकवाड दिल्लीला गेलो होतो. आणि गेली अनेक दिवसांपासून आपण यूट्यूबच्या माध्यमातून ॲडव्होकेट राजेंद्र पालजींना ऐकतो आहोत, वेगवेगळ्या माध्यमातून पाहतो आहोत, विशेषतः यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. आणि एकंदरीत ते सगळं बघितल्याच्या नंतर साहजिकच आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदराचा भाव येणं साहजिक आहे. तुमचं आमचं असं आहे की बाबासाहेबाचं आंबेडकरांचं नाव घेतलं, तथागतांचं नाव घेतलं की आपण काय करू न करू, परंतु तुमच्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये बाबासाहेबांच्या प्रती एक प्रचंड आदरभाव आहे. त्या निमित्ताने आपण फार संवेदनशील होत असतो. ही गोष्ट अगदी खरी आहे. आणि म्हणूनच की काय, आम्ही 4घे जण जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा आमच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की चला आपण दिल्लीला आलोच आहोत, तर ज्या माणसाने बुद्धांच्या विचाराला समर्पित करून केवळ आणि केवळ 22 प्रतिज्ञाचं पठन केलं म्हणून, त्यांच्या विरोधात कोणीतरी बोललं म्हणून कसलाही क्षणाचाही विलंब न करता मंत्रीपदाचा राजीनामा दिला, अशा माणसाला भेटायला काय हरकत आहे असं आम्हाला वाटलं. बाकी काहीही नाही. आम्ही राजकीय नाही आहोत. याच्यामध्ये जे कोणी संयोजन मंडळ आहेत प्रामुख्याने यापैकी कोणीही राजकीय नाही. आणि राजकीय वसा नसणारे, खरं तर आपण म्हणतो सगळेजण राजकीय नसलो तरी आपल्याला बाबासाहेबांच्या प्रती आदरभाव असल्यामुळे आणि शासनकर्ती जमात व्हा ह्या बाबासाहेबांनी सांगितल्यामुळे आपण कुठे ना कुठे असतो. जेव्हा आम्हाला असं वाटलं की आपण राजेंद्र पाल यांना भेटायला जावं, आम्ही राजेंद्र पाल यांना भेटायला गेलो. त्यांच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरलो, त्यांच्या शासकीय बंगल्यावरती गेलो. विनयजी इथे आहेत, माझ्या मित्रांचे ते मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही तिकडे गेलो.
गेल्याच्या नंतर अगदी थोडक्यामध्ये मी सांगतो आहे, फार सविस्तर सांगत नाही, आपल्या अमूल्य वेळ घेत नाही, पण हे सांगणं मला आवश्यक वाटतं. म्हणून ज्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो, बसलो, त्या ठिकाणी तिथे लिहिलेलं होतं, आत्ता इथे आम्ही पुष्पहार दिला, ही आमची महाराष्ट्राची संस्कृती है, ये हमारी संस्कृती है, इसीलिए इसका इस्तेमाल किया गया है सर, इसके लिए हम सॉरी. यांनी तिथं लिहिलं होतं की कोणीही हार आणू नयेत आणि आपला व्यर्थ पैसा घालू नये, असं लिहिलं होतं. असं मी कुठेही वाचलं नव्हतं या अगोदर, कुठल्याही नेत्यांच्या घरी असं मी वाचलं नव्हतं, असं आम्ही बघितलं नव्हतं. आम्ही चौघही आश्चर्यचकित झालो आणि त्याचा फोटो मी पहिल्यांदा काढला. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये बसल्यानंतर राजेंद्र पालजी आले, त्यांना आम्ही परिचय दिला आणि नांदेडहून आलो आहोत असं म्हटल्यानंतर ते पटकन उठले आणि असं म्हणाले, अरे ऑफिस में क्यों, हम अपने घर जाएंगे, घर जाके बात करेंगे. तितक्यात त्यांचा पी असं म्हणाला, सर चहा मागवलेला आहे. मीन्स हिंदीमध्ये म्हणाला की चहा मागवलेला आहे. तर ते असं म्हणाले, तो ठीक है आप पी लो, अरे इतने दूर से आए हैं नांदेड से, तो हम घर में जाके चाय पियेंगे ना. आणि तिथेच आम्हाला आनंद झाला. खऱ्या अर्थानं या धकाधकीच्या काळामध्ये आम्ही पाहतो आहोत की राजकीय परिस्थिती कशी आहे पाहतो आहोत. आम्ही तरी पाहतो आहोत की एखाद्या राजकीय नेत्याची त्यांचा स्वागत करण्यासाठी तास ना तास वाट बघणारे अनेक लोक मी दुरून बघितलेले आहेत. आणि हे सगळं असताना हा माणूस आम्हाला सन्मानपूर्वक घरामध्ये नेला आणि घरात नेल्याच्या नंतर मिलिंद चावरे होते, शुद्धोधन गायकवाड सर होते. मी त्यांच्या समक्ष असं म्हणालो की सर ये दत्ताहरी धोत्रे है, इनका बेटा IPS हुआ है, अभी इसी दिल्ली में स्टडी करके वो IPS हुआ है. असं म्हटल्यानंतर जणू काही त्यांचाच भाऊ IPS झालेला आहे, जणू काही त्यांचाच मुलगा IPS झाला आहे, किंवा जणू काही त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य IPS झाला आहे, अशा आविर्भावामध्ये क्षणाचाही विलंब न करता ते पटकन घरामध्ये गेले. त्यांनी पेढ्याचा बॉक्स आणला आणि त्यांनी आम्हा चौघांना खाऊ घातलं स्वतःच्या हाताने. त्यांची ती आत्मीयता, त्यांचे तो प्रेम, त्यांची ती आपुलकी, त्यांचा तो जिव्हाळा मला तरी भावला, आम्हा सगळ्यांना भावला आणि आम्ही त्यांच्या प्रेमात पडलो त्याच क्षणी. खरं तर ज्या क्षणी त्यांनी हा मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता त्या क्षणी खऱ्या अर्थानं आम्ही त्यांच्या प्रेमात पडलो होतो, पण ते प्रेम अधिक दृढ होण्याची हीच ती जागा होती असं मला स्वतःला वाटलं. त्याच्यानंतर आम्हाला खाऊ घालण्यात आलं आणि खाण्यासाठी आग्रह करण्यात आला, आग्रह करून खाऊ घालण्यात आलं. त्याच्यानंतर जेव्हा खूप वेळ, माझ्यामध्ये 1.5 तास, तो क्षण मी काही विसरणार नाही, तो 1.5 तास आम्ही बौद्ध धम्म चळवळीच्या अनुषंगाने बोललो. तुमच्यासमोर जाहीर सांगतो, मी त्यांना असं म्हणालो, कदाचित हे माझं म्हणणं बालिश असेल, माझं इनोसेंट असेल, मी असं म्हणालो की राजेंद्र पालजी, तुम्ही राजीनामा दिला हे खरं आहे, तुमचं सगळं खरं आहे, पण तुमचा राजीनामा ज्यांनी स्वीकारला त्यांच्याप्रती आमच्या मनामध्ये फार आदरभाव होता. त्याचा अर्थ जेव्हा पंजाबमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि भगतसिंगांची प्रतिमा लावायचं ठरलं तेव्हाच आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल अधिक प्रेम निर्माण झालं होतं. पण असं का, त्यांचीही त्यांनी छान उत्तर दिलं आहे, त्यांनी दिलेलं उत्तर मी तुमच्यासमोर व्यक्त करणार नाही. प्रश्न असा आहे की अशा पद्धतीने त्यांच्याशी गप्पा टप्पा 1.5 तास केल्यानंतर आम्ही निघालो. प्रचंड गर्दी होती. आम्ही निघताना तेही उठले आणि आमच्या समवेत येऊ लागले. दत्ताहरी धोत्रे म्हणाले की सर 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 बहुत रश है, आप मत आओ. तर त्यांचं वाक्य मला खूप मोलाचं वाटलं. अरे आप दिए इतने दूर से आए हो तो मैं क्या आपको बाहर तक नहीं छोड़ सकता. आणि एवढा मोठा बंगला पार करून ते रस्त्यावरती आम्हाला सोडण्यासाठी आले. गाडी बसेपर्यंत थांबले आणि जाताना म्हणाले, जय भीम, नमो बुद्धाय, मैं नांदेड आऊंगा. आणि त्यांनी शब्द पाळला. ते नांदेडला आलेले आहेत. नांदेडकरांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि जाता जाता हेच सांगतो आहे की सध्याच्या या कालखंडामध्ये आम्हाला या कालखंडामध्ये अनेक लोकांनी हे कार्यक्रम घेण्याच्यासाठी बळ दिलं, ऊर्जा दिली, प्रेरणा दिली, शब्दांची शाबासकी दिली. पण काही लोकांनी हा प्रश्न विचारला गेला. मी सार्वजनिक पद्धतीने आता आपल्या सगळ्यांच्या समक्ष त्याचं उत्तर देतो आहे की हा कार्यक्रम का घेतला गेला. विनय बोधीजीने अतिशय अप्रतिम पद्धतीने सांगितलंय. पण आपण हा कार्यक्रम आज घेतला असला तरी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाची मोठी गरज आहे हे तुम्हा सगळ्यांना पटलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि त्या सगळ्या खोलामध्ये जाणार नाही, परंतु मी जाहीरपणाने सांगतो की आमच्या मनामध्ये चौघांच्या तिथं आल्यानंतर
आपणही यांना नांदेडला बोलवावं असा एक सरळ साधा विचार आमच्या मनामध्ये आला आणि तो विचार अंमलात आणण्यासाठी नांदेडला आल्यानंतर नंदकुमार बनसोडे, त्याच्यानंतर बाबूराव कसबे आणि संजय नरवाडे यांना ही बातमी सांगितली आणि सांगितल्याच्या नंतर त्यांनीही आम्हाला पाठबळ दिलं आणि मग एक संयोजन समिती गठीत करून हा कार्यक्रम आपल्या समोर या ठिकाणी आम्ही करतो आहोत. आपण सर्वजण या साक्षीदार आहात. या कार्यक्रमामध्ये जे काही चुका झाल्या असतील त्या आमच्या चुका आहेत असं आपण गृहीत धरावं आणि जे काही चांगलं होत असेल ते सगळं आपल्या सर्वांच्या सहकार्याचं आहे असं मी नम्रपणाने कबूल करतो. आणि आपला अधिक वेळ न घेता आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाची एक गोष्ट मी विसरलोच होतो. आत्ता जो हा कार्यक्रम होतो आहे हा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यामध्ये लाईव्ह होत नाही, तर हा कार्यक्रम आत्ता या क्षणी विनयजीच्या माध्यमातून हा दिल्लीमध्ये लाईव्ह कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांना सांगण्याचं मी विसरलो, आता मिलिंदने मला आठवण करून दिली. हा कार्यक्रम आता या क्षणी लाईव्ह दिल्लीमध्ये असणार आहे आणि हा कार्यक्रम नांदेडचा आता या राजधानीमध्ये पण चालू आहे. म्हणजे नांदेडची मंडळी किती आलेत या कार्यक्रमाला तेही दिसणार आहे आणि कशा पद्धतीची ही सजावट आहे हेही दिल्लीकरांना कळणार आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि जाता जाता सर्व वंदनीय भंतेजींचे आभार मानतो. या कार्यक्रमाला आदरणीय सुरेशदादा गायकवाड यांनी आम्हाला संमती दिली, ते इथं आले. खऱ्या अर्थानं धम्म चळवळीच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन स्वीकारलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा जाता जाता आपल्या सगळ्यांच्या वतीने ॲडव्होकेट राजेंद्र पाल सर यांचे धन्यवाद मानतो की आपण आलात. धन्यवाद. आदरणीय डॉक्टर राम वाघमारे सरांच्या या प्रास्ताविकानंतर जे कार्यक्रम असतो, कार्यक्रमाचे अध्यक्ष असतात, अध्यक्ष हे शेवटी बोलत असतात, पण या सर्व नियमांना या ठिकाणी बाजूला ठेवून, बाजूला सारून मी आदरणीय सुरेशदादा गायकवाड या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते भाष्यकार यांना नम्र विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला संबोधित करावं. आप सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री आमदार ॲडव्होकेट राजेंद्र पाल गौतमजी आपल्या सर्वांच्या मध्ये प्रामुख्याने उपस्थित आहेत. 22 प्रतिज्ञेचा स्वीकार केला म्हणून असा गंभीर पेच त्यांच्या समोर उभा राहिला. त्याच वेळेला त्याने आपल्या मंत्रिपदाचा ताबडतोब तडकाफडकी राजीनामा देऊन 22 प्रतिज्ञेला सन्मान केला आणि आपला स्वाभिमान कायम ठेवला. त्यांच्या या धैर्याचं आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती त्यांची असलेली कटिबद्धता याबद्दलचं आपण जेवढं काही त्यांचा गौरव करू तो या क्षणाला तरी फार कमी आहे असं मी मानतो. बावीस प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर दीक्षाभूमी येथे दिल्या. आजच्या राज्यकर्त्यापेक्षा म्हणजे दोन्ही प्रकारचे राज्यकर्ते, धर्मवादी राजकारण करणारे
आणि स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणाऱ्या अशा दोन्ही विचारसरणीचे कार्यकर्ते नेते 1956च्या काळामध्ये उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी होते. उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी होते. आताच्या राजकीय पटलावर दोनही प्रकारचे जे कार्यकर्ते नेते आहेत, हे नेते त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या समोर किंवा त्यांच्या उत्तुंगतेसमोर त्यांची तुलना पण होऊ शकत नाही, एवढ्या निम्न स्तरातील आहेत. यांना कुठल्याही वैचारिकतेचा परिचय नाही. आणि म्हणून अशा लोकांनी 1990-91 पासून या देशाची विभागणी करायला सुरुवात केलेली आहे. आणि ही विभागणी त्यांनी धार्मिक आधारावर केलेली आहे. त्यापूर्वीही त्यांच्या ज्या काही जनसंघटना आहेत, ह्या जनसंघटना या देशामध्ये सातत्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण आदिवासी, देशाच्या ग्रामीण आदिवासी विभागात वेगवेगळ्या पद्धतीने धार्मिक विरोधाच्या विषमतेचं वातावरण पेरत आले आहेत. ख्रिश्चन मशिनरीमध्ये काम करणाऱ्या अनेक पाद्र्यांना त्याने जिवंत जाळून मारलं. एका काळामध्ये त्यांनी टार्गेट ठरवलेलं आहे की कुणाला टार्गेट करायचं. 90-91चा काळ आहे की त्यांनी या देशातील एक मोठा समुदाय असलेला मुस्लिम समाज याला टार्गेट करण्याचं काम केलं. महात्मा गांधींनी तर सांगितलं होतं, या देशाचा राष्ट्रपिता, ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सम्मती दे भगवान. पण गांधींचं म्हणणं सुद्धा यांनी नाकारलं. आणि हेडगेवार, गोळवलकर, सावरकर जे म्हणतात तेच खरं आहे हे सिद्ध करण्याच्या मार्गाला ते लागले. एकेकाळी ख्रिश्चन धर्मीयांचा द्वेष करणारे, नंतर मुस्लिमांचा द्वेष करणारे, आता ते या देशातील 85% लोकांचा द्वेष करायचा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञेला विरोध करण्याच्या मार्गाला लागलेले आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेही म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा आम्ही आदर करतो. तर मग बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा ते जर आदर करत असतील, ते घटनेला जर मानत असतील, तर मग आम्हाला देव नाकारण्याचं स्वातंत्र्य या घटनेने दिलेलं आहे. आणि मग आमच्या विचार स्वातंत्र्यावर, आमच्या जीवनशैलीवर बंधनं टाकणारे तुम्ही कोण? घाला घालणारे तुम्ही कोण? आता तर याच्या पलीकडे वातावरण गेलंय.
काल परवा एक बातमी वाचण्यात आली. भगवं वस्त्र पिक्चर मधल्या बाईने घातलं म्हणून त्या पिक्चर वरती बंदी टाका अशा प्रकारची बातमी आली. म्हणजे हे सरकार, ही विचारसरणी आता कुठं चाललेली आहे? आम्ही कपडे कोणत्या रंगाचे घालावे याच्यावरही तुमची बंदी येणार आहे का? आमचा सामाजिक जीवन, आमचा धार्मिक प्रवास हा आमच्या विचाराप्रमाणे, आमच्या संस्कृतीप्रमाणे जर आम्ही करणार असू, मग त्यावरही तुम्ही बंदी घालणार आहात का? या देशाची सत्ता तुमच्या हातामध्ये आहे आणि ही सत्ता हातात आल्याच्या नंतर तुम्ही या आसुरी आनंदामध्ये सांगत आहात की हा नवीन भारत आहे. हा कोणता नवीन भारत आहे? आम्हाला तर एकच भारत माहित आहे आणि तो भारत सम्राट चक्रवर्ती राजा अशोकाचा भारत माहित आहे. त्याच्यानंतरचा दुसरा भारत आम्हाला माहित आहे. तो भारत 26 जानेवारी 1950 ला या देशामध्ये अस्तित्वात आला आणि तो आज तागायतपर्यंत चालू आहे. तुम्हाला हे सर्व संपवायचं आहे का मग? आणि मग तुम्हाला जर हे सर्व संपवायचं असेल तर तुमच्या नव्या भारतामध्ये कोण जगणार आहे, त्याचा सहभागी कोण होणार आहे? हे सर्व डावपेच चालू आहेत. अशा डावपेचामध्ये गौतमजी मला म्हणाले, गायकवाड़ जी, महाराष्ट्र की भूमि विचारों से बहुत प्रगल्भ है. ये तो सही बात है और इस पर हमें गर्व महसूस होता है, लेकिन अफसोस इस बात का है कि महाराष्ट्र के भूमि में घूट घूट में, कस्बे कस्बे में लोग बटे हुए क्यों हैं? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येत नाही. माझ्याशी त्यांना खूप काही बोलायचं होतं. मी त्यांना एकाच वाक्यात उत्तर दिलं कि साहब जी, हम बात तो बहुत कुछ करना चाहते हैं, लेकिन हमारे मुंह पर अभी ताला है. गौतम जी, महाराष्ट्र में उन्होंने भी बोलने पर पाबंदी लगाई और महाराष्ट्र में सही बोलने पर हमारे लोगों ने हम पर पाबंदी लगाई. हम चुप है, रहा नहीं जाता. डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की डेमोक्रेसी, उनका विचार, उनकी सोच, या सर्व प्रकारामध्ये देश पातळीवरून एक षडयंत्र चालू आहे आणि महाराष्ट्रातील आजची राजकीय पार्श्वभूमी त्याला अपवाद नाही आहे. मी म्हणेल तेच खरं
आणि मी म्हणेल तोच मार्ग खरा. तुम्हाला त्या मार्गावरती यायचं असेल तर या, अन्यथा तुम्ही एका कोपऱ्यामध्ये उभे राहा, तुम्हाला कोणी स्वीकारला जाणार नाही. आंबेडकरी चळवळीची परिस्थिती ही झालेली आहे. मी आपल्याला हे सांगत होतो, हा जो आतंकवाद आहे, सनातन हिंदूवादाचा आतंकवाद आहे. त्यांना सनातन हिंदूवादाचे बळी राजेंद्र पाल गौतमजी आहेत, की ज्यांना 22 प्रतिज्ञा त्यांनी ग्रहण केल्या म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. देशामध्ये 2च प्रकारच्या राजकीय सत्ता सध्या कार्यान्वित आहेत. एक सनातन हिंदूवादाची राजकीय शक्ती आहे आणि दुसरी शक्ती ही सौम्य हिंदूवादाची आहे. तर ह्या दोनही शक्तीचं चालण्याचा रस्ता कोणता आहे, त्याचा बेस कोणता आहे, तर हिंदूच आहे. आणि हिंदूचा बेस दुसरा काही नाही तर ती जाती व्यवस्था आहे. आणि म्हणून राजेंद्र पाल गौतमजी आम्हाला अगोदरच माहीत आहे, त्याने मला सांगितलं की या देशामध्ये समाज जोडून उपयोगाचं नाही, तर या देशामध्ये जाती अंताची लढाई लढल्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही, असं त्यांनी सांगितलं. आपल्याला विचार करायचा आहे की सौम्य हिंदूवादाकडे जायचं की सनातन हिंदूवादाकडे जायचं, की आपली जाती अंताची लढाई जी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली, जाती निर्मूलन करा, हा बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे जायचं. आपल्या सर्वांच्या समोर हा प्रश्न आहे. गौतमजींनी ठरवलं, ते म्हणाले मी सत्तेमध्ये असेल नसेल, कदाचित उद्याच्या काळामध्ये मी आमदारही नसेल, मला त्याची पर्वा नाही, परंतु 22 प्रतिज्ञेचा प्रचार आणि ही जाती अंताची लढाई मी संपूर्ण देशामध्ये सुरू करणार आहे, असं ते म्हणाले. काही लोकांनी प्रश्न विचारला की या कार्यक्रमाची तुम्हाला गरज काय. मी त्यांना उत्तर देऊ इच्छितो, एक दिल्लीचा नेता वकील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिकतेची परंपरा घेऊन, त्या वैचारिकतेशी कटिबद्धता ठेवून, आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन स्वतःचं घरदार बाजूला ठेवून आज देशामध्ये फिरतोय. त्याचा आपण साधा नांदेडकरांनी गौरव करू नये. हे त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून त्यांना आम्ही या गौरव सभेच्या निमित्ताने सांगू इच्छितो, भलाई काय लोकांनी तुम्हाला विरोध केला आणि तुम्हाला राजीनामा द्यावा लागला, तरी या विषयावर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पताका घेऊन तुम्ही पुढे जाणार असलात, तर या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सबंध लोक आपल्याला हिम्मत देत आहेत. अनेक प्रांतातून त्यांना हिम्मत देत आहेत. राजेंद्र पाल जी, आप अकेले नहीं हो, इस लड़ाई में हम आपके साथ है. आम्हाला या कार्यक्रमातून सांगायचं आहे कि राजेंद्र पाल जी, ये अगर अंतिम लड़ाई होती है तो भी ये अंतिम लड़ाई हम पूरी ताकत से लड़ने के लिए आपके साथ है. हम आपको अकेला नहीं रहने देंगे और नहीं छोड़ेंगे, हे सांगण्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे. मित्रो, आपल्याला त्यांना ऐकायचं आहे.
मी तर आपल्याला बोलतच आलेलो आहे. त्याच्यामुळं मी अधिकच न लांबवता इथे मी आपल्या राजेंद्र पालजींचं नांदेड महानगराच्या वतीनं आणि समस्त शाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशन या ऑर्गनायझेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा जो आगळा वेगळा कार्यक्रम आपल्यासमोर आयोजित केला आहे, त्या सर्व संयोजन समितीच्या सदस्यांचं मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांना खूप खूप माझ्या वतीनं आशीर्वाद देतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय भीम. धन्यवाद दादा. दादांनी अतिशय सविस्तरपणे या ठिकाणी हिंदूवाद जातीअंताची लढाई कशा पद्धतीनं आहे या ठिकाणी आपल्यासमोर विस्तृत मांडलेलं आहे. तर यानंतर मी या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आदरणीय ॲडव्होकेट राजेंद्र पालजी आहेत आणि त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमचे पत्रकार आदरणीय दत्तहरी धोत्रे सरांना विनंती करतो की आदरणीय राजेंद्र पालजी गौतम यांचा आपण परिचय करून द्यावा. आदरणीय दत्तहरी धोत्रे. उपस्थित विचारमंच आणि पुढे असलेल्या सगळ्या मान्यवरांचं या निमित्ताने स्वागत करतो. मी आपलं 1 ते 1.5 मिनिट घेणार आहे. वास्तविक यूट्यूबवर गौतम पाल असं सर्च केल्याच्यानंतर सगळं काही तुम्हाला मिळते, परंतु 5 ऑक्टोबर 2022ला जो इन्सिडेंट झाला त्यानंतर आदरणीय राजेंद्र गौतम पाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्यानंतर ते सध्या 22 प्रतिज्ञाच्या प्रचार आणि प्रसारासाठी संपूर्ण भारतभर फिरत आहेत. ते राजेंद्र पाल गौतम कोण आहेत? आता यांचं राजकीय पार्श्वभूमी काय आहे आपल्याला सगळ्यांना माहीत नाही, परंतु एक छोटं सांगतो. राजेंद्र पाल गौतम हे समाज कल्याण मंत्री झाल्याच्यानंतर नेमकं काय केलं? मित्रांनो, आपल्याकडं बार्टी नावाची एक संस्था आहे की जी UPSCच्या प्रिपरेशनसाठी मुलांना दिल्लीला पाठवते. ज्यावेळेस सर समाज कल्याण मंत्री झाले त्यावेळेस दिल्ली गव्हर्नमेंटने एक स्कीम त्यांनी जाहीर केली आणि त्या स्कीमचं नाव ठेवलं जय भीम UPSC. त्यानंतर त्यांनी 12वीच्या नंतर ज्या मुलांना JEE आणि नीटला जायचं आहे त्या स्कीमचं नाव पण आहे जय भीम UPSC. बार्टीच्या वतीनं आपल्या महाराष्ट्रातील मुलांना जे काही 6-7 लाख रुपये दिले जातात, तर सरांनी दिल्ली गव्हर्नमेंटच्या वतीनं ती स्कीम राबवल्याच्या नंतर ते 10 लाख रुपये त्या प्रत्येक मुलांच्या प्रिपरेशनसाठी देतात. मित्रांनो, दुसरं एक त्यांचं एक महत्त्वाचं काम आहे. माझा मुलगा UPSC क्वालिफाय झाल्याच्यानंतर ती अडचण मला कळाली. तो काय असते की क्लिअर झाल्याच्यानंतर एक डॅप तयार होतो, डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म. त्या फॉर्मवर जात आणि धर्माचा उल्लेख असतो. त्याच्यानंतर मेन्स क्लिअर केल्याच्यानंतर एक डॅप तयार होतो, डॅप नंबर 2. त्यावर पण जात आणि धर्माचा उल्लेख असतो. आणि इंटरव्ह्यूला गेल्याच्यानंतर त्या डॅपवरच त्या मुलांचा इंटरव्ह्यू फिरत असतो आणि पॅनलिस्ट पुढे सरळ त्या जात आणि धर्माचा उल्लेख असल्या कारणाने मागासवर्गीय SC आणि STच्या मुलांना इंटरव्ह्यूमध्ये किमान 2 ते 3 मार्क सातत्यानं कमी पडत आलेले आहेत. त्यामुळं सरांनी एक सर्वे केला एजन्सीच्या थ्रू आणि 10 वर्षाचे एक रेकॉर्ड तयार केलं आणि त्या रेकॉर्डमध्ये असा उल्लेख झाला, त्यांनी लक्षात आलं की मागासवर्गीय मुलांना मेन्समध्ये जास्त मार्क असतानासुद्धा इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क मिळतात. त्यामुळं जे मुलगा IAS वयाच्या लायकीचा आहे तर तो IPS होतो, जो मुलगा IPS वयाच्या लायकीचा आहे तो IRS होतो, जो IRS वयाच्या लायकीचा आहे तो फॉरेस्टकडे जातो. हे पाहिल्याच्या नंतर त्यांनी देशातला तो पहिला माणूस आहे की ज्याने UPSCला पत्र दिलं आणि स्पष्टपणे सांगितलं की मुलांच्या डॅपवरून जात आणि धर्माचा उल्लेख टाळा. त्यानंतर त्यांनी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं बसलेल्या बऱ्याच पालकांना त्याचा अनुभव असेल की म्हणजे UPSCचा इंटरव्ह्यू जेव्हा डिक्लेअर होतो तर ते निकाल मात्र अल्फाबेटी प्रमाणे आणि त्याचा रोल नंबर प्रमाणे होतो. इंटरव्ह्यू मात्र असा होतो, ओपनच्या मुलाचा 1 तारीख, SCच्या मुलाची 2री तारीख आणि STच्या मुलाची 3री तारीख आणि बाकी OBCच्या मुलाची 4थी तारीख. यामध्ये सुद्धा जातीचा हा मुलगा मागासवर्गीय आहे स्पष्ट. त्यामुळे त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला इंटरव्ह्यू करायचा असेल SC आणि STच्या मुलांचा इंटरव्ह्यू इन कॅमेरा करा आणि तो इंटरव्ह्यू जर मुलांनी मागितला तर त्याला द्या, परंतु अजून UPSCने त्याने केलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या दिल्ली गव्हर्नमेंटमध्ये ते एक बिल मांडलं आणि ते सध्या सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भात याचिका दाखल केलेली आहे. यापेक्षा अधिक न घेता म्हणजे त्यांचे राजकीय पार्श्वभूमी न सांगता त्यांचा शैक्षणिक एक पार्श्वभूमी आपल्या समोर यावी
हा यामागचा एक छोटा हेतू होता. आणि आम्ही जो कार्यक्रम अरेंज केला आहे ते 22 प्रतिज्ञाच्या सोबतच शैक्षणिक उपक्रमासाठी ज्यावेळेस मी भेटायला गेलो, त्यांना सांगितलं की दिल्लीतील नांदेडमधले 22 मुलं UPSC प्रिपेयर करतात. ते म्हणे धोत्रे जी ऐसा करो, उन लोगों को मेरा नंबर दीजिए और वो लोगों को बोल दीजिए कि हर 24 घंटे में कभी भी कोई से भी टाइम मुझे कॉल करना है. उनका भाई है, उनका पिताजी है और उनका सब कुछ दिल्ली में, आप घबराने की जरूरत नाही. म्हणून मित्रांनो, आमचा यामागे आपल्याला सगळ्यांना यांचा परिचय व्हावा यासाठी मी उभा आहे. आपल्या जास्तीचा वेळ न घेता मी इथे थांबतो. जय भीम, धन्यवाद. आदरणीय दत्ताहरी धोत्रे सरांनी या ठिकाणी ॲडव्होकेट राजेंद्रपालजी गौतम यांचा थोडक्यात परिचय करून दिलेला आहे. आणि त्यांचं कार्य जे आहे अतिशय महान आहे. त्यांना ओळखण्यासाठी त्यांचं जर आपल्याला हे पाहता आलं असतं, आता थोडा वेळ गेला आपला त्याच्यामध्ये, तर आपल्याला कळालं असतं. पण या ठिकाणी मी काही घोषणा देणार आहे. आदरणीय ॲडव्होकेट राजेंद्रपालजी गौतम यांच्या भाषणापूर्वी, तर आपण सर्वांनी त्या घोषणा द्याव्यात असं मी आपणा सर्वांना नम्र आवाहन करतो. तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद मित्रांनो. मैं अभी इस मंच पे आप सभी का सुन चुके हो. अभी जो मुख्य आकर्षण है, मुख्य मार्गदर्शक है इस मंच के, जो दिल्ली से आए हुए हैं, जिनको सुनने के लिए आप सभी चाहतागण बेताब है. लेकिन मैं आपसे विनती करता हूं, सभी भाइयों से, आप एडवोकेट राजेंद्र गौतम पाल जी से सुनिए और उनसे मैं निवेदन करता हूं, आदरणीय एडवोकेट राजेंद्र पाल जी गौतम से आप हमको संबोधित करें. सबसे पहले दुनिया को शांति और मानवता का संदेश देने वाले तथागत बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के चरणों में कोटि कोटि नमन करते हुए आदरणीय भिक्खू संघ, फूले साहू अम्बेडकर की इस पावन धरती महाराष्ट्र की धरती को नमन करते हुए गायकवाड़ जी, हमारे संचालक, सभी साथी और सभी अम्बेडकरी क्रांतिकारी साथियों को क्रांतिकारी जय भीम, विनम्र नमो बुद्धाय. मैं सामने आके इसलिए बात कर रहा हूं, ऐसा लग रहा था जैसे वो बीच में बाधा है. मैं नहीं चाहता मेरे और आपके बीच में कोई बाधा आए. आज सबसे पहले तो मैं आभार व्यक्त करूंगा अपने साथियों का, जिन्होंने मुझे बाबा साहेब की दी हुई 22 प्रतिज्ञाओं के ग्रहण करने, उसको पढ़ने पर, उसको अंगीकार करने पर, उसको अपने आचरण में उतारने पर आज यहां मेरा स्वागत समारोह किया. लेकिन जिस प्रकार मैं देख रहा हूं, 5 अक्टूबर के बाद पूरे देश के अंदर ही नहीं बल्कि दुनिया के अलग अलग देशों में बहुजन समाज के लोग 22 प्रतिज्ञाओं को स्वीकार कर रहे हैं. देश के कोने कोने में सैकड़ों जगह पर कम से कम 3 लाख लोग 5 अक्टूबर और उसके बाद से बौद्ध धर्म की दीक्षा ले चुके हैं. इससे यह स्पष्ट पता लगता है
कि लोग उस सामाजिक व्यवस्था से तंग आ गए हैं जो सामाजिक व्यवस्था ऊंच नीच पर आधारित है। जिस सामाजिक व्यवस्था में समाज 4 वर्ण में और हजारों जातियों में बटा हुआ है। भारत के लोग अब बंटवारा नहीं चाहते। भारत के लोग अब जातियों को पसंद नहीं करते। भारत के मूल निवासी जातिगत उत्पीड़न से मुक्ति चाहते हैं। 125 साल पहले भी डॉक्टर बाबा साहब अंबेडकर घड़ा नहीं छू सकते थे। अगर टीचर नहीं आया तो पूरे दिन प्यासे रहना पड़ता। और 125 साल बाद भी इंद्र मेघवाल को 9 साल के बच्चे को घड़ा छू लेने पर हत्या कर दी। तो बदला क्या? आजादी का 75वां अमृत महोत्सव मना रहे हैं। बनते जी, हम आजादी का 75वां अमृत महोत्सव कैसे मना लें? आज भी हमारे बच्चों को घड़ा छूने पर उनकी हत्या हो रही है। मूंछ रखने पर हमारे जवानों की हत्या हो रही है। मंदिर प्रवेश करने पर, मूर्ति छूने पर हत्या हो रही है। घोड़ा खरीदने पर हत्या हो रही है। शादी समारोह में बर्तन छूने पर हत्या हो रही है। शादी में घोड़ी पर बारात निकालने पर हमला हो रहा है। यह कैसा भारत है? कौन सा धर्म ऐसा है जिसमें बंटवारा हो और उसको मानना चाहिए, जिसमें अपमान हो, जिल्लत भरी जिंदगी हो? मैं आप सबसे पूछना चाहता हूं, क्या आप लोग जिल्लत भरी अपमान वाली जिंदगी जीना चाहते हो? नहीं जीना चाहते ना? आज लोग, मनुवादी लोग मेरे ऊपर आरोप लगा रहे हैं। वो कह रहे हैं कि मैं हिंदू धर्म को बांट रहा हूं। मैं पूछना चाहता हूं उन धर्म के ठेकेदारों से, उनको आज बताना होगा कि हिंदू धर्म को मैं बांट रहा हूं या हजारों साल से 4 वर्ण और हजारों जातियों में बांटने वाले लोगों ने लोगों को बांट दिया। ये जातियां क्या मैंने बनाई हैं? ये 4 वर्ण क्या मैंने बनाए हैं? कौन लोग हैं वो? आप सबको ये पहचानना होगा। वो कौन लोग हैं जिन्होंने समाज को 4 वर्ण में और हजारों जातियों में बांटा? आपको उन लोगों को पहचानना होगा। वो कौन लोग हैं जिन्होंने देश के 90% लोगों को हजारों साल तक ज्ञान से, पढ़ने लिखने से वंचित रखा? वो कौन लोग हैं जिन्होंने देश की आधी आबादी महिलाओं को, दलितों, पिछड़ों, आदिवासियों को स्वाभिमान के जीवन तो छोड़िए, मानवता के दर्जे से भी वंचित रखा? वो कौन लोग हैं जो पति के मरने के बाद पत्नी को जिंदा जला दिया करते थे? वो कौन लोग हैं जिन्होंने ये व्यवस्था बनाई कि अगर किसी महिला का पति मर जाए तो उस महिला को पूरी जिंदगी
सर मुड़ाकर सफेद कपड़ों में पूरी जिंदगी अंधेरे में गुजारनी होती थी। वो कौन लोग हैं जिन्होंने देश के 90% से भी ज्यादा लोगों को हजारों साल तक न केवल पढ़ने लिखने से, न केवल ज्ञान से, न केवल संपत्ति से, न केवल व्यापार से, बल्कि मानवता के दर्जे से भी वंचित रखा। क्या यह काम मैंने किया है? जिन्होंने यह व्यवस्था बनाई है उन्होंने ही हिंदू धर्म के लोगों को बांटा है। वो जिम्मेदारी लेने की हिम्मत नहीं दिखा सकते, वो केवल आरोप लगा सकते हैं। अरे ये मंत्री की कुर्सी हमें दी किसने है? हमें तो हजारों साल तक पढ़ने लिखने से, ज्ञान से, संपत्ति से, व्यापार से, मानवता के दर्जे से वंचित रखा। अगर हमें सम्मान और स्वाभिमान का जीवन दिया, अगर हमें एमपी, एमएलए, मंत्री, सांसद, विधायक, ग्राम पंचायत, जिला पंचायत सदस्य, निगम पार्षद, डॉक्टर, इंजीनियर, जज, कलेक्टर बनने का किसी ने मौका दिया तो वो केवल डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर ने दिया। तो डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर की विचारधारा के लिए, डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर की दी हुई 22 प्रतिज्ञाओं के लिए यह मंत्री की कुर्सी तो क्या, अगर अपनी जान भी देनी पड़े तो हम तैयार हैं। जब किसी दलित महिला के साथ बलात्कार करके हत्या होती है तो वो मनुवादी लोग, धर्म के ठेकेदार चुप्पी क्यों साध लेते हैं? सारी पार्टियों के बड़े बड़े नेता चुप क्यों रह जाते हैं? हमारे ऊपर होने वाले जुल्म के खिलाफ जब हम लड़ते हैं, आवाज बुलंद करते हैं, तो हत्यारों की जाति के लोग हत्यारों के फेवर में महापंचायत करते हैं। वो देश को बांट रहे हैं या हम बांट रहे हैं? अरे आप लोग कभी जो रिटन टेस्ट होता है उसके नंबर देखिए, और जो इंटरव्यू भी होता है उसके बाद उसके भी नंबर देखिए। वो कौन लोग हैं जो इंटरव्यू लेने वाले कुर्सी पर बैठकर रिटन में ज्यादा नंबर लाने वाले दलितों, पिछड़ों, आदिवासियों को इंटरव्यू में कम नंबर देते हैं? कौन है वो? न्याय की बात तो करनी पड़ेगी और न्याय के लिए हम लड़ेंगे। डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर जी ने हमें स्वाभिमान के साथ न्याय के लिए लड़ना सिखाया है। जरा सोचो, उन्होंने हमें यह राजनीतिक प्रतिनिधित्व क्यों दिया? यह राजनीतिक प्रतिनिधित्व इसलिए दिया ताकि हमारे समाज के जो लोग चुनकर विधानसभाओं में और संसद में जाएंगे, वो समाज के दुख दर्द को, समाज के मुद्दों को विधानसभा में और संसद में मजबूती के साथ उठाएंगे। ईमानदारी से बताइए, क्या हमारे समाज के विधायक, सांसद और मंत्री क्या समाज के मुद्दों को विधानसभा में और संसद में उठाते हैं? अगर नहीं उठाते तो क्या वो डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के साथ गद्दारी नहीं कर रहे? क्या वो अपने पद के साथ गद्दारी नहीं कर रहे? क्या वो भारत के संविधान के साथ गद्दारी नहीं कर रहे? कुछ लोग डॉक्टर, इंजीनियर, जज, कलेक्टर, साइंटिस्ट, प्रोफेसर बने केवल बाबा साहेब के दिए रिजर्वेशन से, लेकिन बनने के बाद अपने परिवार तक सीमित हो जाते हैं। क्या वो समाज के साथ गद्दारी नहीं कर रहे? ये रिजर्वेशन नहीं है,
ये रिप्रेजेंटेशन है जो समाज को बाबा साहेब ने दिया है। हमारे सारे पढ़े लिखे लोगों को, चाहे वो राजनीति में हो चाहे नौकरी में हो, ये उनकी सामाजिक जिम्मेदारी बनती है कि वो समाज को ईमानदारी से रिप्रेजेंट करें, समाज के मुद्दों को मजबूती से उठाएं और समाज की लड़ाई लड़ने वाले लोगों को ताकत दें। अगर हमारे समाज के पढ़े लिखे लोगों ने ईमानदारी से काम किया होता, समाज के प्रति ईमानदारी से अपनी जिम्मेदारी निभाई होती, तो शायद जो डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर हमें देकर गए वो आज भी सुरक्षित रहता। 70% ऑलरेडी छीन चुका है, 30% बचा है जो आने वाले 10 से 15 सालों में छीन जाएगा। मुझे याद आता है 18 मार्च 1956 को जब डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर आगरा के अंदर गए थे और आगरा के अंदर उन्होंने अपने वक्तव्य में कहा था कि मुझे मेरे समाज के पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया। मुझे याद आता है डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर 5 दिसंबर 1956 की रात को नानक चंद रत्तू के साथ बड़े उदासी के मन से क्यों कह रहे थे कि मैं इस कारवां को बड़ी मुसीबतों के साथ बड़े कष्ट झेलते हुए यहां तक लेकर आया। आज लगता है जैसे कि मैं वर्षों से सोया नहीं हूं। मन कर रहा है कि आज मैं जी भर के सो लूं। ए रत्तू, तुम मेरे समाज के लोगों को बोलना। मुझे कोई दिख नहीं रहा जो मेरे बाद इस लड़ाई को आगे लेकर जाए। तुम मेरे समाज के लोगों को बोलना कि मैं इस कारवां को बड़ी मुसीबतों के साथ यहां तक लेकर आया, बड़े कष्ट झेले। मेरे बाद मेरे समाज के लोग इस कारवां को आगे लेके जाएं, और अगर आगे ना ले जा पाए तो कम से कम यहीं रोक के रखें, यहीं छोड़ दें, इसे पीछे ना जाने दें। फिर उन्होंने कहा, रत्तू रात बहुत हो गई, अब तुम भी अपने घर चले जाओ। रत्तू ने बाबा साहेब के पैर ऊपर किए, सिराने पे तकिया रखा, उनको लिटाया। लेकिन अगले दिन डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर नहीं थे। मैं आप सबसे पूछना चाहता हूं, डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर जी ने अपने 4 बच्चे और अपनी जवान पत्नी माता रमाबाई को हमारे लिए कुर्बान कर दिया। क्या आप सब लोग ये कुर्बानी बेकार जाने दोगे? क्या हमें इस लड़ाई को, जो समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय, प्रज्ञाशील, करुणा और मैत्री के लिए थी, क्या हमें इस लड़ाई को आगे नहीं बढ़ाना चाहिए? लेकिन हमारे लोग तो इस पर सोच ही नहीं रहे। हमारे लोग गद्दार साबित हुए। वरना जो डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर देकर गए, हम उसको सुरक्षित रखते। ईमानदारी से बताइए, हम लोगों ने तो सर्वे किया है। सर्वोच्च न्यायालय और उच्च न्यायालय में जितने जज हैं, जितने सीनियर ब्यूरोक्रेट्स हैं, जितने सीनियर डॉक्टर, सीनियर इंजीनियर, सीनियर साइंटिस्ट, सीनियर प्रोफेसर हैं, वो सरकारी स्कूलों से पढ़े हैं या प्राइवेट से पढ़े हैं? 98% सरकारी स्कूलों से पढ़े हैं। इसका मतलब सरकारी स्कूलों में बहुत अच्छी शिक्षा थी, क्वालिटी एजुकेशन थी। फिर ऐसा क्या हो गया कि सरकारों ने खुद साजिश रच के सरकारी शिक्षा के स्तर को धीरे धीरे गिरा दिया और धीरे धीरे प्राइवेट स्कूल खोलने शुरू किए, प्राइवेट कॉलेज खोलने शुरू किए। और मध्यम दर्जे के प्राइवेट स्कूल में एक बच्चे की
शहर के अंदर एक बच्चे की फीस का खर्चा, किताबों का खर्चा, वर्दी का खर्चा, ट्यूशन का खर्चा, ट्रांसपोर्ट का खर्चा, ये सारे खर्चे अगर जोड़ लें, एक बच्चे की पढ़ाई पर हर महीने शहरों के अंदर 8 से 10 हजार रुपया महीना खर्च होता है। हर परिवार कम से कम 2 बच्चे भी अगर मान लें तो 2 बच्चों को पढ़ाने के लिए एक परिवार को कम से कम 15 से 20 हजार रुपया महीना चाहिए। लेकिन दलित और आदिवासियों में 99.5% लोग ऐसे हैं जिनके पूरे परिवार की इनकम अगर जोड़ दी जाए तो 5,000 से 20,000 रुपए के बीच निकलेगी। इसका मतलब अनुसूचित जाति जनजाति के 99.5% लोग अपने बच्चों के प्राइवेट स्कूल में पढ़ाने का खर्चा नहीं उठा सकते। ये तो बात रही 12वीं तक की। 12वीं के बाद अगर बात करूं 1990 तक, तो इंजीनियरिंग और मेडिकल में एडमिशन 12वीं के नंबर के आधार पर, परसेंटेज के आधार पे होता था। कोई रिटन एग्जाम नहीं होता था, एंट्रेंस टेस्ट नहीं होता था। तो उस वक्त कोई कोचिंग की जरूरत नहीं पड़ती थी, कोचिंग इंस्टीट्यूट नहीं थे। तो यह षड्यंत्र किसने किया कि आज पूरे देश के अंदर बड़े बड़े कोचिंग इंस्टीट्यूट बन गए। अगर आपके बच्चे को मेडिकल में जाना है, इंजीनियरिंग में जाना है, बीआर्क में जाना है, प्रोफेशनल कोर्सेज में जाना है, तो बच्चे को पहले कोचिंग लेनी पड़ती है और कोचिंग का खर्चा लाखों रुपए में है। तो क्या जिनके मां बाप के पास अपने बच्चे के कोचिंग कराने का पैसा नहीं है, क्या उनके बच्चे प्रतिभाशाली होने के बावजूद कोचिंग के अभाव में क्या वो मेडिकल इंजीनियरिंग का एग्जाम पास कर पाएंगे? एग्जाम ऐसे डिजाइन किया जाता है कि जो 12वीं में पढ़ाया गया पेपर में वो नहीं आता, ज्यादा से ज्यादा 50% उसमें से आता है और 50% बाकी बाहर से जो कोचिंग करते हैं केवल वो कर सकते हैं। इसका मतलब आपके बच्चे कंपेल हैं कोचिंग लेने के लिए और आपके पास पैसा नहीं है। तो क्या गरीबों के बच्चे प्रतिभाशाली होने के बावजूद, उनके अंदर प्रतिभा है तब भी क्या वो मेडिकल और इंजीनियरिंग से, लॉ से या तमाम तरह के प्रोफेशनल एग्जाम से वंचित रह जाएंगे? ये साजिश किसी ने तो रची है ना। और बाई चांस तुमने कर्ज करके मेडिकल, इंजीनियरिंग या लॉ की कोचिंग भी करा दी और बच्चा एंट्रेंस एग्जाम पास कर जाए, तो कॉलेज में अगर लॉ करता है तो 5 साल की 12वीं के बाद लॉ जो है BLLB, उसका खर्चा लाखों रुपए पर ईयर है। अगर 1 लाख भी कम से कम माना जाए और बाकी खर्चे और जोड़ लिए जाएं तो 5 साल की LLB करने के लिए एक बच्चे के लिए एक माँ बाप को कम से कम 6-7 लाख रुपया चाहिए। और अगर मेडिकल में, सरकारी मेडिकल कॉलेज में एडमिशन हो जाए तो भी लाखों लाखों रुपए साल की खर्चा चाहिए। और अगर इंजीनियरिंग में हो जाए तो सरकारी इंजीनियरिंग कॉलेज में जो 4 साल का कोर्स है, 1 साल की फीस 2 लाख रुपए के आसपास है। हॉस्टल का खर्चा अलग, किताबों का बाकी खर्चे अलग हैं। इसका मतलब आपको अपने बच्चे को इंजीनियर अगर बनाना है, बच्चा प्रतिभाशाली है, कंपटीशन पास कर गया, कोचिंग में आपने कर्ज लेके उसको कोचिंग करा दी और वो सेलेक्ट हो गया, तो इंजीनियरिंग पढ़ने के लिए उसको 4 साल के कोर्स के लिए 12 से 15 लाख रुपया एक बच्चे को चाहिए।
इसका मतलब हमारे समाज के दलित और पिछड़े आदिवासी तो 99% अपने बच्चों की इस हायर एजुकेशन का पढ़ाई का खर्चा नहीं उठा पाएंगे। लेकिन वो जो लोग चुप्पी साधे हुए हैं, जो अपने आप को अपर कास्ट बताते हैं, मैं आज उनकी भी आंखें खोल देना चाहता हूं। उनके अंदर भी 80% लोग ऐसे हैं जो अपने बच्चों की हायर एजुकेशन की पढ़ाई पे लाखों रुपए का खर्चा उठाने में सक्षम नहीं है। तो क्या केवल हायर एजुकेशन लेने का अधिकार पैसे वाले लोगों को है? और सरकारों ने खुद मिलकर आखिर ये साजिश क्यों रची? कहीं इसलिए तो नहीं क्योंकि डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर के दिए पढ़ाई के और अधिकार से और रिजर्वेशन की वजह से जब हमारे लोग पढ़ लिख कर जज, इंजीनियर, डॉक्टर, कलेक्टर, साइंटिस्ट, प्रोफेसर बनने लगे, तो उन लोगों को इस बात को लेकर तकलीफ हो गई कि जो लोग हजारों साल से उनके गुलाम थे, जो बिना पैसे के 15-15 घंटे काम करते थे, आज बाबा साहेब ने उनके पढ़ने के रास्ते खोल दिए और रिजर्वेशन की व्यवस्था करके गरीब से गरीब परिवार के बच्चे को भी जज, इंजीनियर, डॉक्टर, कलेक्टर, साइंटिस्ट, प्रोफेसर बनने का रास्ता बना दिया। अगर इसी तरह गरीबों के, दलितों के, पिछड़ों के, आदिवासियों के, किसानों के बच्चे पढ़कर अच्छी अच्छी जगह चले जाएंगे तो उनकी फैक्ट्रियों में सस्ते मजदूर कहां से आएंगे? यानी कि पूरा का पूरा षड्यंत्र भारत के दलितों, पिछड़ों, आदिवासियों, मजदूरों और किसानों को मजदूर बनाने के लिए किया गया। और उसके बाद जो नई शिक्षा नीति आई है, उस नई शिक्षा नीति में इन्होंने यूनिवर्सिटीज को 3 कैटेगरी में बांट दिया। ए ग्रेड यूनिवर्सिटी, बी ग्रेड यूनिवर्सिटी, सी ग्रेड यूनिवर्सिटी। ए ग्रेड यूनिवर्सिटी में पढ़ने के लिए बच्चे को खुद खर्चा उठाना होगा, यानी कि लाख लाख रुपया साल का खर्चा बच्चे को उठाना है। बी ग्रेड में पढ़ने के लिए 75% खर्चा बच्चे को उठाना है, वो भी 70-80 हजार से ऊपर बैठेगा। और सी ग्रेड यूनिवर्सिटी में जहां से पढ़ के बच्चे कामयाब भी नहीं हो पाएंगे, वहां भी बच्चे को कम से कम 25% खर्चा खुद उठाना होगा, वो भी 20-25 हजार से कम नहीं होगा। इसका मतलब मोर देन 99% दलित, आदिवासी और 90% पिछड़े वर्ग के लोग और 80% जनरल कैटेगरी के बच्चे अब हायर एजुकेशन में पढ़ नहीं पाएंगे। तो ऐसी शिक्षा नीति जिन सांसदों के, विधायकों के रहते बनी है, क्या उन्होंने ईमानदारी से अपनी जिम्मेदारी निभाई? क्या उनको संसद के अंदर, विधानसभाओं के अंदर इस शिक्षा नीति के खिलाफ मजबूती से अपनी आवाज बुलंद नहीं करनी चाहिए थी? कौन सी सरकार है वो जिन्होंने भारत की रेलवेज को बेच दिया, एयरपोर्ट बेच दिए, एयर इंडिया बेच दिया, बैंक बेच दिए, इंश्योरेंस कंपनियां बेच दी, तमाम तरह की भारत सरकार के उपक्रम बेच दिए, और जो बिक गया वहां हमारे लोगों के नौकरियों के अवसर खत्म हो गए। तो यानी कि जो डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी ने हमारे आगे बढ़ने का रास्ता, पढ़ाई के रास्ते खोलकर और नौकरियों में रिजर्वेशन देकर बनाया था, उसमें से 70% रास्ता वो आपका बंद कर चुके। और हमारे नेता चुप्पी लगाए रहे, हमारे अधिकारी चुप रहे। तो जो 70% छीना है उसके लिए हमारे नेता और हमारे अफसर बराबर जिम्मेदार हैं। जो 30% बचा है वो भी आने वाले 10 से 15 सालों में छिन जाने वाला है। तो मेरा मंत्री पद से रिजाइन करने का एक कारण तो डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर का मिशन मूवमेंट चलाना, उनकी 22
प्रतिज्ञाएं उसकी रक्षा करना, और दूसरा अपने आने वाले बच्चों के भविष्य को, जो उनका भविष्य अंधकार की तरफ जाने वाला है, उसको अंधकार में जाने से बचाने का आंदोलन छेड़ना होगा। जिंदगी भर मंत्री बने रहें और समाज का सब कुछ छीन जाए, ऐसे मंत्री पद का करना क्या है। हम तो बाबा साहेब को मानने वाले सच्चे सिपाही हैं। हम तो अपने जीवन में बीड़ी, सिगरेट, शराब, बियर, बिस्की, पान, तंबाकू कोई चीज टच नहीं करते। हम व्यभिचार नहीं करते। हम कोई गलत काम जानबूझकर नहीं करते। अनजाने में तो गलती हो सकती है, हम भी इंसान हैं, लेकिन जानबूझकर गलती नहीं करते। तो सवाल यह है कि डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर कैसा भारत बनाना चाहते, वो भारत के बारे में कौन से सपने देखते थे। अगर उसको बारीकी से पढ़ना हो तो भारत के संविधान के आर्टिकल 13 से आर्टिकल 51 तक पढ़ लीजिए, आपको सब समझ आ जाएगा। बाबा साहब चाहते थे कि देश के अंदर जितने प्राकृतिक संसाधन हैं, सरकारें प्राकृतिक संसाधनों का विकेंद्रीकरण सब में समान रूप से करें। और वो इसलिए चाहते थे, वो सवाल मैं आपसे भी कर लेता हूं, ये जो खेती की जमीन है या जो जंगल से उत्खनन होता है, पहाड़ों से उत्खनन होता है, नदियों से उत्खनन होता है, खनिज पदार्थ की खानों से उत्खनन होता है, जहां से अरबों खरबों रुपए पैदा होता है, यानी कि देश के जो प्राकृतिक संसाधन हैं, क्या वो कोई अपनी मां के पेट से लेके पैदा हुआ है? अगर मां के पेट से लेके पैदा नहीं हुआ तो केवल कुछ ही लोग जमीन के मालिक क्यों हैं? कुछ ही लोग देश के सारे प्राकृतिक संसाधनों के मालिक क्यों हैं? देश में रहने वाले सभी लोगों का देश के प्राकृतिक संसाधनों पर बराबर हिस्सा क्यों नहीं है? बाबा साहेब संविधान के अंदर राज्य और केंद्र सरकारों को यह निर्देश दिया है उन्होंने कि देश के प्राकृतिक संसाधनों को सरकारें सब में समान रूप से बांटे। क्या सरकारें समान रूप से बांट रही हैं? बाबा साहब चाहते थे क्वालिटी एजुकेशन सबको सरकारी खर्चे पर मिले, क्वालिटी हेल्थ सर्विस सबको सरकारी खर्चे पर मिले, कोई भूखा ना रहे, कोई कुपोषण का शिकार ना रहे, सबको रोजगार मिले, सबको सम्मान का, स्वाभिमान का जीवन मिले। और वैज्ञानिक दृष्टिकोण पर बाबा साहब विशेष ध्यान देते थे। ये जो 22 प्रतिज्ञाएं हैं, ये रोज दोहराने की जरूरत नहीं है। आज ये चलन पड़ चुका है इन्हें रोज दोहराने का, इनको आचरण में उतारने की जरूरत है। अगर आप आचरण में नहीं उतारते, अगर आप अंधविश्वास को मानते हैं, पाखंडवाद को मानते हैं, व्यभिचार करते हैं, नशा करते हैं और इंसान इंसान में भेद करते हैं, इसका मतलब आप डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की विचारधारा के खिलाफ हो। तो बार बार रोज रोज दोहराने की बजाय बाबा साहब की बात को अपने आचरण में उतारो। इसमें आपका भी कल्याण होगा, संपूर्ण मानव जाति का भी कल्याण होगा और जीव जंतुओं का भी कल्याण होगा। बुद्ध का धम्म तो सबके लिए समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय, प्रज्ञा, करुणा, शील और मैत्री देता है। जिन देशों ने बुद्ध के धम्म को अपनाया या जिन लोगों ने बुद्ध के धम्म को अपनाया, अपने आचरण में उतारा, उन सब का कल्याण हो गया। लेकिन जो ढोंग कर रहे हैं, बुद्ध के धम्म को मानने की बात करते हैं, डॉक्टर बाबा साहब अंबेडकर को मानने की बात करते हैं, लेकिन उनकी शिक्षाओं को अपने आचरण में नहीं उतारते, वो लोग बुद्ध की विचारधारा के समर्थक नहीं हैं, खिलाफ हैं। वो डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की विचारधारा को मानने वाले नहीं हैं,
बल्कि सही मायने में वो दोषी है। बोलने को बहुत कुछ है, मैं घंटों घंटों बोल सकता हूं, क्योंकि दिल के अंदर समाज का दर्द है। मैं नहीं चाहता कि मैं भी बाबा साहेब की नजर में गद्दार साबित हूं। नहीं तो बना रहता है जिंदगी, जब तक सरकार थी तब तक मंत्री, पर उससे हल क्या होता? अगर अपने लोगों का भला ना कर पाए, अगर अपने लोगों के स्वाभिमान और सम्मान के जीवन की रक्षा ना कर पाए, आए दिन अपने होने वाली बहन बेटियों की इज्जत लुटने पर हत्याओं को, भाइयों की हत्याओं को रोकने में हम कुछ कर ना पाए, अपने लोगों के न्याय की लड़ाई को ना लड़ पाए, तो ऐसे मंत्री का एमपी एमएलए बने रहने का फायदा क्या है? मैंने तो संकल्प किया है कि डॉक्टर बाबा साहब अंबेडकर, मैं आपका गद्दार और नालायक बेटा नहीं हूं। मैं आपके सम्मान को बढ़ाने के लिए, आपकी विचारधारा को बढ़ाने के लिए अपना पूरा जीवन समर्पित कर दूंगा। मुझे अपने लिए कुछ नहीं चाहिए, लेकिन मैं चाहता हूं आप लोग, सब लोग, अगर आप सब लोग चाहते हो कि भारत में छुआछूत खत्म हो जाए, अगर आप चाहते हो भारत में छुआछूत खत्म हो, तो इसके लिए भारत में जातियों का खत्म होना बहुत जरूरी है। क्योंकि हम जहां भी जाते कहते हैं लोग हमारे जाति की वजह से हमारे साथ उत्पीड़न होता है, हमारे साथ जातिगत उत्पीड़न होता है। तो भाई फिर जब जाति की वजह से जातिगत उत्पीड़न है, तो फिर जातियों को छोड़ क्यों नहीं देते? जाति छोड़ो, समाज जोड़ो। जाति छोड़ो, समाज जोड़ो। और इसके लिए डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर एक रास्ता बता कर गए। जिस प्रकार अनेकों नदियां अलग अलग नाम से जानी जाती हैं, लेकिन समुद्र में गिरने के बाद अपनी पहचान खो देती हैं, सागर कहलाती हैं, समुद्र कहलाती हैं, उसी प्रकार अगर हम अपनी जातियों को छोड़कर तथागत के बुद्ध के धम्म में जाकर दीक्षा ग्रहण कर लें, तो हमारी जातियों का विनाश हो जाएगा, हमें जातियों से छुटकारा मिल जाएगा, जातिगत उत्पीड़न से छुटकारा मिल जाएगा, और हम बौद्ध कहलाएंगे। बौद्ध का मतलब बुद्धि पर आधारित, प्रज्ञा पर आधारित ज्ञान के रास्ते पर चलना, अंधविश्वास, पाखंडवाद, रूढ़िवादिता को छोड़ देना। और ये तो भारत का संविधान सबको अधिकार देता है कि किसको किस चीज को मानना है और किस चीज को नहीं मानना। तो जो सामाजिक व्यवस्था लोगों को वर्ण में और जाति में बांटती हो, किसी को जन्म से नीच, किसी को जन्म से ऊंचा बनाती हो, जो सामाजिक व्यवस्था लोगों के साथ भेदभाव करती हो, जो सामाजिक व्यवस्था लोगों का उत्पीड़न और शोषण करती हो, कम से कम हम अंबेडकरवादी ऐसी सामाजिक व्यवस्था में नहीं रहना चाहते। हम तो बौद्ध बनेंगे। आने वाले 2025 तक पूरा भारत चल पड़ा है बुद्ध की ओर। अंत में एक लाइन गाकर मैं अपनी वाणी को विराम दूंगा। अब तो चलो बुद्ध की ओर, मिशन जय भीम बुलाता है। अब तो चलो बुद्ध की ओर, मिशन जय भीम बुलाता है। भीम बुलाता है, मिशन जय भीम बुलाता है। अब तो चलो बुद्ध की ओर, मिशन जय भीम बुलाता है। बहुत बहुत धन्यवाद साथियों। जो लोग नहीं चाहते कि हमारे आने वाले बच्चे गुलाम बन जाएं, जो नहीं चाहते फिर से हमारे बच्चों को उत्पीड़न हो, वो लोग इस अंबेडकरी आंदोलन को बढ़ाने के लिए हमसे जुड़ने के लिए एक नंबर पे अपना नाम और अपना मोबाइल नंबर लिख के भेज दें। वो नंबर मैं पढ़ देता हूँ, वो नंबर नोट कर दें। उन सबको हम अंबेडकरी मिशन से जोड़कर आने वाले नए भारत का निर्माण करने के लिए अंबेडकरी मूवमेंट को और तेज गति से चलाना चाहते हैं। वो लोग ये नंबर नोट कर लें। उस नंबर पे व्हाट्सएप पे आप अपना नाम और नंबर लिख के भेज देना कि हम बाबा साहेब के मिशन के लिए, अपने आने वाले बच्चों के भविष्य के लिए काम करना चाहते हैं। फिर हम उनसे फ़ोन पे बातचीत करते रहेंगे। तो वो नंबर आप नोट कर लीजिए, 9599
107955। मैं फिर से दोहरा रहा हूं, 9599107955। बहुत बहुत धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम, जय भारत। आदरणीय, कोणी स्टेज सोडू नये. शरणते गाथा झाल्यानंतर आपल्याला स्टेज सोडायचं आहे. कृपया बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशन नांदेडतर्फे आयोजित 22 प्रतिज्ञा सन्मान सभेस उपस्थित आदरणीय माननीय सुरेशदादा गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा हाच माझ्या जगण्याचा श्वास आहे असे ठणकावत कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देणारे व या सभेचे प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट राजेंद्र पाल गौतम, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीचे युवा नेते विनय कुमारजी, या सन्मान सभेस उपस्थित सर्व मान्यवरांचे, पोलिसांचे, समुदायाचे, ज्यांनी या कार्यक्रमासाठी तन मन धनाने मदत केली अशा ज्ञात व अज्ञात सर्व बौद्ध उपासक बंधू भगिनीचे बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशन नांदेडतर्फे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो व भिक्खू संघाच्या शरणाते गाथेने या कार्यक्रमाचा समारोप करण्याची अध्यक्षाला मी परवानगी मागतो आणि तसे मी जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. मित्र हो, कोणीही स्टेज उठू नये कृपया. सणेत संपेल. हॅलो हॅलो हॅलो. आपण सर्वांनी उभं राहायचं. हॅलो. उभे राहून हात जोडा. रत्नतय शरण रत्नतय शरण ग्रहण करून हा कार्यक्रम समाप्त होणार आहे. हॅलो. नथि मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम्. नथि मे शरणं अन्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम्. नथि मे शरणं अन्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम्. साधु साधु साधु. बुद्धिस्ट तथागत गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध धम्माचा, भिक्खू संघाचा, पंचधम्म ध्वजाचा. जय भीम. समता सैनिक दलाचा. सरते शेवटी आपणा सर्वांचे नम्रपूर्वक आभार आणि आपण सर्वजण बुद्धिस्ट कल्चरल फोरमच्या वतीने डॉक्टर राजेंद्र पाल यांना एक अभिवचन आपण देऊया. जे लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आहोत, ज्या मानसिकतेने आपण ही क्रांती उभी केली आहे, 22 प्रतिज्ञा पालन करून या देशाला बौद्ध धम्माच्या मार्गाकडे वळविण्याची आणि एक नवीन क्रांती रुजविण्याची आपण सर्व यामध्ये सहभागी आहात आणि प्रामाणिकपणे
तुम्ही सर्व उपस्थित जण यापुढे 22 प्रतिज्ञा पाळणार आहात ही अपेक्षा व्यक्त करून बुद्धिस्ट कल्चरल फोरमच्या वतीने आयोजित केलेला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. अध्यक्षांच्या अनुमतीने आपणा सर्वांना अनुमती दिली जात आहे. सर्व नांदेडवासियांचं बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशन नांदेड यांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशन यांच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमास आपण सर्व भरभरून उपस्थित झालेला आहात त्याबद्दल आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद मित्रहो.